खुनातील संशयितांचा जामीन मिळाल्याने पोलीस निरीक्षकांची बदली, आरोपपत्राच्या मुदतीच्या तांत्रिक मुद्द्याचा लाभ, सोमनाथ वाघ यांची नियंत्रण कक्षात बदली. आरग तालुका मिरज येथे महिलेचा जाळून खून केल्याच्या प्रकरणातील 3 संशयितांना आरोपपत्र दाखल करण्याच्या मुदतीच्या तांत्रिक मुद्द्याचा फायदा मिळाल्याने न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला. या प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्याच्या कालावधीवरून निर्माण झालेल्या वादानंतर मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक सोमनाथ वाघ यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. आरग येथे कर्नाटकातील सत्यवाद संतोष हेळवी या महिलेचा जाळून खून झाला होता. या प्रकरणी कर्नाटकातील यमकनमर्री पोलिसांनी 3 संशयितांना अटक केली होती. घटना महाराष्ट्रात घडल्याने हा गुन्हा 18 मार्च 2026 रोजी मिरज ग्रामीण पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. त्यानंतर मिरज ग्रामीण पोलिसांनी 22 एप्रिल रोजी 3 संशयितांना ताब्यात घेतले आणि 23 एप्रिल रोजी न्यायालयात हजर केले. मिरज ग्रामीण पोलिसांच्या म्हणण्यानुसार 82व्या दिवशी म्हणजे 13 जुलै रोजी आरोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले. मात्र कर्नाटकातील न्यायालयीन कोठडीचा कालावधीही ग्राह्य धरावा असा मुद्दा न्यायालयासमोर उपस्थित झाला. संशयितांच्या वकिलांनी 90 दिवसांच्या आत आरोपपत्र दाखल झाले नसल्याचा दावा करत 14 जुलै रोजी जामिनासाठी अर्ज केला. त्यानंतर न्यायालयाने 3 संशयितांना जामीन मंजूर केला. या प्रकरणात पोलिसांच्या गणनेनुसार आरोपपत्र 82व्या दिवसात दाखल झाले, तर न्यायालयाच्या गणनेनुसार हा कालावधी 91 दिवसांचा ठरल्याचा तांत्रिक मुद्दा समोर आला. याच मुद्द्याचा फायदा संशयितांना मिळून त्यांना जामीन मिळाल्याने पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी निरीक्षक सोमनाथ वाघ यांची नियंत्रण कक्षात बदली केली आहे. दरम्यान मिरज शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक किरण चौगुले यांच्याकडे मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.